संयुक्त विकास आघाडीकडून उमेदवारांच्या मुलाखती। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात 8 पक्षांनी एकत्रित येऊन संयुक्त विकास आघाडीची स्थापना केली। या संयुक्त विकास आघाडीच्या वतीने आज आघाडीच्या संपर्क कार्यालयात मुलाखती घेऊन अर्ज स्वीकारण्यात आले आहे। सोलापूर महानगरपालिका सन 2025-26 सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात सोलापूरच्या विकासाचा मुद्दा घेऊन जनविकास क्रांती सेना, भारतीय काँग्रेस पक्ष, लेबर पार्टी, जनशक्ती काँग्रेस पक्ष, RPI, डेमोक्रेटिक पक्ष, समाजवादी पक्ष, परिवर्तन समता पार्टी व ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक अशा 8 पक्षांनी मिळून संयुक्त विकास आघाडीची स्थापना करण्यात आली। या आघाडीच्या माध्यमातून सर्व घटक पक्षांच्या उमेदवारांच्या मुलाखतीस आज पद्मशाली चौक येथील संयुक्त विकास आघाडीच्या कार्यालयात सुरुवात झाली। यावेळी संयुक्त विकास आघाडीचे निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज व आघाडीचे MD शेख, साथी बशीर शेख, ॲडव्होकेट विक्रम कसबे, बाळासाहेब गायकवाड, इमाम खान, संभाजी मस्के, पीरजादे यांच्या उपस्थितीत घटक पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी मुलाखत घेऊन अर्ज स्वीकारण्यात आले। यावेळी इच्छुकांनी प्रभाग क्रमांक 20, 13, 21, 17, 14, 22, 9, 15 व 6 या प्रभागातील इच्छुकांनी अर्ज भरला। इच्छुकांनी अर्ज भरण्याची मुदत 26 डिसेंबर 2025 पर्यंत आहे। या मुदतीत सर्व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहावे असे आवाहन विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले। जनविकास क्रांती सेनेचा असो की कुठल्याही पक्षाचा असो, पूर्णपणे कामकाजामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे आणि आपण हे संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहे। सन 2025-26च्या महानगरपालिका निवडणुकी संदर्भामध्ये निवडणुकीत संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून जे आपण या ठिकाणी मैदानात उतरणार आहोत किंवा आपण या ठिकाणी उतरलेला आहोत, अशा निवडणुकीमध्ये जे आपल्या संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून आता आज 12 लोकांनी आता त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जाहीर केलं होतं की 102 102 जागेवर आम्ही लढणार आहोत। 100% 102 जागा या ठिकाणी उमेदवार उभा करू। त्याचा सुरुवात आज आमच्या संयुक्त विकास आघाडीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे। आज RPIचे खरवडेताई, त्याचबरोबर डोबळेसाहेब आणि मी स्वतः प्रभाग 9 आणि 13मध्ये आणि समाजवादी पक्षाचे ते काही उमेदवार आहेत, त्याचबरोबर RPI डेमोक्रेटिक पक्षाचे सुद्धा उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर आमचे मस्के साहेबांचे परिवर्तन समता पार्टी, MD शेख साहेबांचे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर पेरमपल्ली असा सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या संयुक्त विकास आघाडीच्या आघाडीमध्ये उमेदवारांची मागणी सुरू आहे। जरूर या ठिकाणी आम्ही आमच्या या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचं राहणार नाही, असा या ठिकाणी परिस्थिती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पण सर्व या सर्वांच्या साथीनं बरेच मान्यवर बोलतील, या रणसंग्रामामध्ये बऱ्याच चर्चा होतील, परंतु एकच सांगतो, लाचारी करणारे, हुजरीगिरी करणारे लोकांची सेवा करू शकत नाही। तुम्ही वस्त्यांमध्ये राहताय, कामगार वस्त्या असतील, दलित वस्त्या असतील, झोपडपट्ट्या असतील, तिथल्या समस्या तुम्ही स्वतः भोगताय, तुम्ही त्याचा अनुभव घेताय। त्यामुळं गरिबांची क्यू जी असते ती गरिबांनाच येत असते, त्यांचे प्रश्न तुम्ही तुम्हाला गॅरंटी आहे। म्हणून निश्चितपणे तुमच्या पाठीमागे संयुक्त विकास आघाडी ठामपणे उभे राहील आणि तुम्ही निवडून कसे याल यासाठी आम्ही सर्वतरी प्रयत्न करू, एवढेच आश्वासन व्यक्त करते की मला यायला उशीर झाला। आज आपण येथे संयुक्त विकास आघाडीच्या आपण रोज अनेक समस्यांना तोंड देतोय, म्हणजे आपल्यासाठी ती समस्या खूप मोठी, डोंगराएवढी मोठी असते, पण जर राजकीय इच्छाशक्ती असेल
तर कुठलाही प्रश्न लगेच सोडवला जातो. कारण सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली हे राजकीय पद आहे आणि या राजकीय पदामध्ये सर्व प्रश्नांची उकल करण्याची ही चावी आहे आणि ही चावी आपल्याला आपल्या हातात घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न आपल्याला सोडवता आले. इथं अनेक मोठमोठ्या पार्ट्या, सत्ताधारी पार्ट्या असून जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचं बिलकुल लक्ष नाही आहे. त्यांच्या पक्षच्या धोरणानुसार आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार ते लोक काम करत आहेत. सर्वसामान्य कुणी भेटायला गेला तर त्याला शिफारस पत्र द्यायला सुद्धा 4 वाजता या, 6 वाजता या अशा पद्धतीचे उत्तर येते. शिफारस पत्र असतात त्यासाठी लाडकी बहीण योजनेला पाहिजे, या योजनेला पाहिजे, त्या शिफारस पत्र द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो. ते लोक आपल्याला हेलपाटे मारायला होतात. जिथं परिस्थिती आपल्याला साध्या का शिफारस पत्रासाठी जर हेलपाटे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी विशेषतः सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून निवडून आलेले जे नगरसेवक आहेत, सत्ताधारी विरोधक, यांचा भ्रष्ट कारभार संपवण्यासाठी आणि सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संयुक्त विकास आघाडीचा आज ह्या ठिकाणी जन्म झाला. या आघाडीमध्ये ज्येष्ठ नेते ज्यांना मी लहानपणापासून पाहतोय, विष्णूजी कानपुरे गेल्या 30-40 वर्षापासून त्यांचं नाव ऐकतोय आणि त्यांना बघतच राहण्याचा होता. असे ज्येष्ठ नेते सन्माननीय विष्णूजी कानपुरे साहेब यांनी नुकतंच स्थापन केलेले जनविकास क्रांती सेना, त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे सन्माननीय यादव साहेब यांची पार्टी आणि सोलापूर शहराचे अध्यक्ष आदरणीय इमाम साहेब, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र समता परिवर्तन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष संभाजी मस्के साहेब आणि मी स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक माजी आमदार TM कांबळे गटाचा शहराध्यक्ष या नात्याने तो भ्रष्ट कारभार रोखण्यासाठी आता नुकतंच इमाम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, आदरणीय विष्णूजी कानपुरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सोलापूर शहर हा पकाळ चाललेला आहे. रस्ता आहे की नाही, का गटार आहे की नाही बघावं लागेल. सोलापूर शहर हे विकसित खेडेगाव म्हणून गणलं जातं. एका ठिकाणी विजेचा प्रश्न आहे तर दुसऱ्या ठिकाणी कामगारांचा प्रश्न आहे. कामगारांच्या हाताला काम मिळत नाही, उपासमारी होत आहे. दुसरीकडे सोलापूर शहरामध्ये नावालाच विकास काम आहेत. सदर प्रसंगी वरील मान्यवरांसह रेखा आडकी, गुलाब लालकोट, इक्बाल पेरमपल्ली, लक्ष्मीबाई इप्पा, विठ्ठल कुराडकर, सुवर्णा चन्मय, सुनीता चव्हाण, पद्मा मॅकल, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, लक्ष्मीबाई मालपुरी, लक्ष्मी रच्चा, रामबाई माटेटी, लक्ष्मी येमूल, कस्तुरीबाई गायकवाड, प्रसाद जगताप, पप्पू शेख, गोवर्धन मुदगल, पार्वती बरबडे, किरण क्षीरसागर, सिद्धराम ढोबळे यांच्यासह इच्छुक उमेदवार व सर्व घटक पक्षाचे उमेदवार, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.